किरण काळे यांचा मनपावर घणाघात. पाणी नाही पण दरवाढ का? शहरात पाण्याचा ठोस पुरवठा नाही पण पाणीपट्टी दरवाढ मात्र जोरात, असा गंभीर आरोप ठाकरे शिवसेनेचे महानगर प्रमुख किरण काळे यांनी केला आहे. कोट्यवधी रुपये खर्चूनही नागरिकांना वर्षभर स्वच्छ आणि मुबलक पाणी मिळत नसल्याचा मुद्दा त्यांनी उपस्थित केला. घरगुती पाणीपट्टीत 900 ते 4000 रुपयांपर्यंत वाढ करण्यात आली असून दरवर्षी 200 रुपयांची वाढ करून पुढील 5 वर्षात सुमारे 1700 रुपयांचा अतिरिक्त बोजा टाकण्याचा छुपा डाव असल्याचा आरोप करण्यात आला आहे. दरम्यान सेवा शून्य दरवाढ पूर्ण असा संताप व्यक्त करत ही दरवाढ तात्काळ रद्द करण्याची मागणी करण्यात आली आहे. तसेच स्मार्ट सिटीचा दावा करणाऱ्या प्रशासनाला किरण काळे यांचा थेट सवाल. शहर टँकरमुक्त कधी करणार? मनपा आयुक्त यशवंत डांगे यांना निवेदन देण्यात आले असून या मुद्द्यावर आता राजकारण चांगलंच तापण्याची चिन्हे आहेत. प्रतिनिधी स्वामी गोसावी, न्यूज 24 घडामोडी, अहिल्यानगर. पाणीपट्टीच्या बाबतीमध्ये आज आम्ही शहरातल्या विरोधी पक्षांच्या वतीनं महानगरपालिकेच्या आयुक्तांना या ठिकाणी निवेदन दिलेलं आहे. त्या ठिकाणी आमची स्पष्ट मागणी आहे की जी काही त्या ठिकाणी आता असं खाता येत नाही तर हात असा करून खायचं, हे जे काय पालिका प्रशासनाचं चाललेलं आहे ते अत्यंत चुकीचं आहे. 200 रुपयांची दरवाढ प्रत्येक वर्षाला करायचा घाट त्यांनी आता पाणीपट्टी संदर्भात घातलेला आहे. पुढच्या 5 वर्षामध्ये जवळपास 1700 रुपयांची पाणीपट्टीची वाढ त्या ठिकाणी करतायत. एका बाजूला घोषणा करायची की आम्ही त्या ठिकाणी पाणीपट्टी आता वाढवणार नाही किंवा आम्ही त्या ठिकाणी आता 200 रुपये घेऊ, आणि दुसऱ्या बाजूला मात्र प्रत्यक्षामध्ये मोठी त्या ठिकाणी कर आकारणी करण्याचा घाट घालायचा. ही नगरकरांची, करदात्यांची फसवणूक आहे. ती फसवणूक आम्ही विरोधी पक्ष खपवून घेणार नाही. मुळामध्ये या शहरामध्ये अमृतची योजना, त्याच्या आधी फेज 1ची आणि फेज 2ची योजना, या योजनांवरती तब्बल 300 कोटींपेक्षा जास्त रुपयांचा खर्च आजपर्यंत या ठिकाणी केंद्र, राज्य आणि मनपा फंडातून झालेला आहे. असं असताना सुद्धा आज शहराच्या अनेक भागांमध्ये, मग तुम्ही कल्याण रोडला जा, त्या ठिकाणी केडगावच्या परिसरात जा, अगदी स्टेशन रोड परिसरात जा, बऱ्याच भागांमध्ये टँकरनी पाणी पुरवठा होतो. जवळपास 2.5 कोटी रुपयांचं बजेट यावर्षी टँकरसाठी त्या ठिकाणी मनपा प्रशासनाने केलेलं आहे. मागच्या वर्षी पण तेवढंच होतं. जर तुम्ही 3 योजना राबवून टँकरनं पाणी पुरवठा करणार असाल आणि शहरामध्ये पाणीपट्टी या ठिकाणी वाढवणार असाल तर तो नैतिक अधिकार मनपा प्रशासनाला नाही. पहिले तुम्ही आम्हाला 365 दिवस दररोज मुबलक आणि स्वच्छ पाणी द्या, नागरिकांना योग्य वेळेला पाणी द्या. रात्री 11:30 वाजता, दुपारी 2 वाजता, अरे एका वेळात काय, पहाटे अगदी 2:30 आणि 3 वाजता लोकांना उठावं लागते. लोकांना बीपीचे त्रास व्हायला लागले या सगळ्यामध्ये. हे का आता सगळ्या तक्रारी ज्या आहेत त्या सगळ्या सहकारी त्या ठिकाणी मांडल्यात. त्यामुळे या सगळ्या मनपाच्या गलथान कारभाराचा आम्ही निषेध करतो आणि पाणीपट्टी जी आहे ती वाढवण्याचा कोणता अधिकार प्रशासनाला नाही, त्यांनी तो तात्काळ स्थगित करावा, ती वसुली करू नये, अशा प्रकारची मागणी जी ते त्या ठिकाणी नागरिकांच्या वतीने केलेली आहे. पाणीपट्टीची सर्व सिस्टीम ही एकदम डिस्टर्ब झालेली आहे की पाण्याचं जे रोटेशन सिस्टीम आहे की लोक काही ठिकाणी रात्री 2:30 वाजता पाणी, तर काही ठिकाणी सकाळी 11, 11:30ला पाणी सुटतं. आणि ज्या दिवशी पाणी सुटतं त्या दिवशी लोकांना 2:30 वाजता जर येणार असेल तर त्याची खात्री नाही की ते 2:30ला येईल, किंवा काही ठिकाणी जर समजा 6 वाजता पाणी येणार असेल तर त्याची खात्री नाही. पाणी पूर्ण झालं लोकांना, त्याच्यामुळं जे काही रोजगार वगैरे असतो, जो गरीब माणूस आहे त्या दिवशी त्याला सुट्टी घ्यावी लागते आणि पाण्याची वाट बघत बसावं लागते. याचा आम्ही सर्वजण निषेध करतो. अशाच बातम्यांचा आढावा घेण्यासाठी आजच आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. बातमी आवडल्यास लाईक करा आणि इतरांपर्यंत शेअर करा.